नमस्कार मित्रांनो. आज महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही चमत्कार घडलाय ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष मुंबईकडे लागलं आहे. राजकारणात गणिते बदलतात, समीकरणं बदलतात, पण आज जे घडलंय ते ऐतिहासिक आहे. राज्याचे अत्यंत महत्त्वाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आज आपल्या 22 सहकारी आमदारांसह पुन्हा एकदा मातोश्रीवर धाव घेतली असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधलं आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे. आज सकाळपासूनच मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला होता. मातोश्री निवासस्थानाबाहेर अचानक पोलिसांचा बंदोबस्त वाढला आणि शिवसैनिकांची तुफान गर्दी जमू लागली. सर्वांना वाटलं होतं की काहीतरी मोठी घोषणा होणार, पण जेव्हा एकामागून एक गाड्यांचा ताफा मातोश्रीच्या अंगणात शिरला आणि त्यातून मंत्री उदय सामंत यांच्यासह तब्बल 22 आमदार खाली उतरले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या आमदारांनी 2 वर्षांपूर्वी बंडखोरी करून वेगळी वाट धरली होती, तेच आज पुन्हा एकदा नतमस्तक होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी परतले आहेत. आत गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी या सर्व आमदारांचं मनापासून स्वागत केलं. उदय सामंत आणि या 22 आमदारांनी जेव्हा पुन्हा एकदा शिवबंधन बांधलं, तेव्हा मातोश्रीच्या परिसरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है आणि कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हा प्रवेश इतका मोठा आहे की यामुळे शिंदे सरकारचं अस्तित्व आता धोक्यात आलं आहे की काय, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले की आम्ही सत्तेसाठी आणि काही तांत्रिक कारणांमुळे शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, पण गेल्या 2 वर्षात आम्हाला पावलोपावली हे जाणवलं की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. सामान्य शिवसैनिक आणि जनतेच्या मनात फक्त उद्धव साहेबांबद्दलच प्रेम आहे. आमचा मार्ग चुकला होता, ही चूक मान्य करण्यात आम्हाला कोणताही संकोच वाटत नाही. म्हणूनच आज आम्ही आमचं घर असलेल्या मातोश्रीवर पुन्हा परतलो आहोत. आता इथून पुढे उद्धव साहेबांच्या आदेशानेच आम्ही महाराष्ट्राची सेवा करणार. उद्धव ठाकरे यांनीही या सर्व आमदारांचं मोठ्या मनाने स्वागत केलं. ते म्हणाले की जे लोक चुकून बाहेर गेले होते, पण ज्यांच्या मनात अजूनही शिवसेनेबद्दल निष्ठा आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कधीच बंद नव्हते. आज या आमदारांच्या येण्याने शिवसेनेची ताकद 10 पटीने वाढली आहे. ही गद्दारी करणाऱ्यांना मोठी चपराक असून येणाऱ्या काळात शिवसेना पुन्हा एकदा दिमाखात उभारी घेईल. या एका घटनेमुळे आता शिंदे सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. 22 आमदार एकाच वेळी फुटणे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सरकार अल्पमतात येण्यासारखं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते हा शिंदे गटासाठी डेथ वॉरंट ठरणार आहे. आता चर्चा सुरू झाली आहे की या 22 आमदारांनंतर आणखी किती आमदार ठाकरेंच्या वाटेवर आहेत, कारण सूत्रांच्या माहितीनुसार अजूनही काही आमदार आणि मोठे नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. आज सकाळी जेव्हा हा मुहूर्त साधला गेला, तेव्हा विरोधकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या आमदारांनी परतताना एकच सांगितलं की आम्हाला सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा वाटला. आता या 22 आमदारांनंतर आणखी किती आमदार ठाकरेंच्या वाटेवर आहेत, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातला हा महासंग्राम आता एका वेगळ्या टोकाला पोहोचला आहे. ठाकरेंनी पुन्हा एकदा बाजी मारली असून शिंदेंचा गड खिळखिळा झाला आहे. येणाऱ्या काही दिवसात राज्यात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? उदय सामंत आणि या 22 आमदारांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे का? उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच धडाकेबाज, वेगवान आणि सडेतोड बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही बातमी जास्त